रहा हो या
सालाबादप्रमाणे चालत असलेला नामयज्ञ 16 पवित्र पावन भैरवनाथ भगवंताच्या दरबारामध्ये 43व्या वर्षामध्ये पदार्पण करत असताना हा नामयज्ञ 16 आणि या सोहळ्यातील तिसऱ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त गावकरी असतील, हरिभक्तपरायण बांगर महाराज असतील, आमचे जीवलग मित्र भीमाजी इंदुरे साहेब असतील, समस्त ग्रामस्थ गेल्या वर्षी माझ्याकडं या चोंडोली खुर्द गावातील सर्व भाविक भक्त असतील, वारकरी मंडळ असतील, सर्वांनी पुन्हा एकदा निरोप दिला आणि संतांचं वचन आहे, सेवके करावे सांगितले काम या न्यायाने पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला. अकारण कारण करुणावरून भगवान परमात्म्याच्या कृपेने त्याच्या दयाने बघता बघता 43 वर्ष म्हणजे जवळजवळ 3 तपपूर्ती वर्ष जवळजवळ या ठिकाणी संपन्न झाला. आपण 4थ्या तपपूर्ती वर्षामध्ये कार्यरत आहोत. सर्वच या ठिकाणी माझ्या कीर्तन साथीला माझे जीवलग मित्र वासुदेव महाराज पाटील गायनाचार्य, सुंदर आवाज, महाराजांचा परिचय नाव विसरलो, वाल्मिक महाराज, आणि इकडे ह्या बाबांचं लोखंडे महाराज, आणि उत्कृष्ट पकवाजावर साथ असणारे महेंद्र महाराज. म्हणजे आज महेंद्र बाहुबली आपल्या कीर्तनाला आहेत.
गेल्या वर्षी बाबांचा दर्शनाचा योग होता. उत्कृष्ट हार्मोनियम साथ करणारे आमचे माऊली महाराज लोहर सुंदर या ठिकाणी साथ करतात. बाबांची पण सुंदर साथ गेल्या वर्षी ऐकली होती, पण यावेळेस बाबा होते फ्री. म्हणलं चला असेल वेळ तर चला. ते म्हणले मग आपली पेटी. म्हणलं आपली पेटी. सर्वच गावकरी मंडळ सर्वांचे ऋण व्यक्त करून आपण अभंगाकडे वळू. विठाला 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 विठाला. काय म्हणतात तुकोबाराय म्हणतात, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. मला रिटर्न द्या थोडासा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. तुकोबाराय म्हणतात भगवान परमात्मा एवढा आहे. एवढा म्हणजे असं जगात मापकच नाही की त्या भगवान परमात्म्याचं कुठं त्या ठिकाणी मोजमाप केलं जाईल. असा भगवान परमात्मा तो भावाने आळवला जातो. तुकोबाराय म्हणतात एवढा प्रभू भावे. पण कसं एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, म्हणजे भगवान परमात्म्याला आळवण्यासाठी फक्त काय लागतं तुकोबाराय म्हणले, भाव लागतो. बरं तुकोबाराय काय होईल, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. जशी जमेल तशी भगवान परमात्म्याची भक्ती केल्यानंतर तो काय करतो, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ती इच्छा. आपल्या मनामध्ये जर निर्मळ भावाची एखादी इच्छा असेल तर भगवान परमात्मा त्या ठिकाणी काय करतो, पूर्ण करतो. आणि असा भगवान परमात्मा एवढा जगदानी जगाला दान देणारा भगवान परमात्मा काय करतो, मागे तुळसी दळ पाणी. आणि शेवटी तुकोबाराय म्हणतात अशा भगवान परमात्म्याला आमच्याशिवाय जर आम्ही त्याला विचारलं नसतं तर त्याला भगदेवच कोण म्हणलं नसतं. आला नावा रूपा. आणि आम्ही नावा रूपाला आणल्यामुळे हा सर्वांसाठी सोपा झाला. तुका मने झाला सोपा. यवंत प्रवेश ममवाच मिमां प्रतोस्ताम संजीव यत अखिल शक्तिधर सुधामना. अन्यंश हस्त चरण श्रवणत्त गादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यं. पांडुरंगाकार पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडन मंडनानाम. तरुण तुलसी माला कल्दरम कंजनेत्रम सदैव दहल आसम विठ्ठलं चिंतयामि. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा.
त्रिभुवन देवा मुक्तानाची नामो त्रिभुवन पावने अतत्रय जननी देवा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अदत्रय जननी देवाची या नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा किरण कीर्ती सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी काळी कर जोडी तो कथे काळी कथे काळी जोडी तो कथे काळी अपना सावे गवळी अपना सावे गवळी गवळी कर जोडी तो कथे काळी कर जोडी तो कथे काळी अपना सावे गवळी मस्तक माझे पायावरी यावार करी संतांच्या तुकोबराय म्हणतात एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. एवढा म्हणजे केवढा, एवढ्या शब्दाचे किती तुकडे होतील समजा. एवढा बरं एवढा त्याला काही मोजमाप नाही. एवढा प्रभू भावे असा भगवान परमात्मा भावाने आळवता येतो. तुकोबराय म्हणतात एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे असा भगवान परमात्मा अंतरीची घेतो गोडी पाहे जोडी स्वभावाची. किंवा बघा काय म्हणतात तुकोबराय असा भगवान परमात्मा तुमचा भाव पाहतो. बघा एका तलावाच्या शेजारी एक बैल पाणी पिण्यासाठी गेला आणि पाणी पिण्यासाठी गेल्यानंतर त्या ठिकाणी एक नेमकीच एका बेंडकीने पिल्लांना जन्म दिला होता. जसं भगवान परमात्म्याचं स्वरूप अजून कोणाला सांगता नाही आलं. तुम्ही पाहिलाय का भगवान परमात्मा? इथे धर्ममंडपात बसलेल्या एवढ्या माझ्या भगिनी आहेत, कोणी पाहिला का भगवान परमात्मा? आपण जी मूर्तिकारांना जी जशी बनवली आपण त्याच्यावर श्रद्धा ठेवून त्या भगवान परमात्म्याची मूर्ती अशीच असेल. आता ज्यावेळेस गेल्या वर्षी अयोध्येमध्ये प्रभू रामचंद्रांचं बालस्वरूपाची एक मूर्ती तयार केली. आपण किती आनंदाने त्या मूर्तीवर विश्वास ठेवून प्रभू रामचंद्र हेच आहेत, बरोबर ना? हा भाव अंतरीमध्ये ठेवून आपण त्यांची पूजा अर्चना करतो. असा भगवान परमात्मा केवढा आहे सांगता येत नाही. उदाहरण द्यायचं आलं तर दृष्टांत बघा. त्या बैलाने पाणी पिल्यानंतर त्या चिखलामध्ये त्या बैलाचा पाय थोडा जाड होता आणि बैल पुणे जिल्ह्यातलाच होता. मराठवाड्यात बैल कामाला असतात, तुमच्याकडे बैलाची पूजा करतात आणि त्या शर्यतीसाठी आता पाहिलं मी पॉम्पलेटमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाटील महाराज ही बैल शर्यत असते. बैलगाडा इकडं बैलगाडा मालक ही खूप मोठी पदवी आहे, पण आमच्याकडं बैलांचा वापर फक्त शेतातील कामासाठी करतात मराठवाड्यामध्ये. आणि तो बैल पाणी पिऊन गेला आणि त्या ठिकाणी त्या चिखलामध्ये पाय दिला, त्या ठिकाणी खड्ड्यामध्ये थोडंसं पाणी आणि त्याच खड्ड्यामध्ये ती बेंडकीने पिल्लाला जन्म दिला. एक उडी मारली आणि त्या बेडकाचं पिल्लू वरती येऊन बसलं आणि जसं त्या बैल पाहिला घाबरलं आणि परत
ते आपल्या घरात येऊन बसलं आणि आईने विचारलं काय झालं, का घाबरलास एवढा? तर ते पिल्लू आईला सांगू लागलं. काय म्हणताय पिल्लू? ते बेडकीचं पिल्लू म्हणताय. काय म्हणताय? आई, मी वरती गेलो ज्यावेळेस आपल्या विश्वाच्या बाहेर गेलो आणि बाहेर एवढा जीव पाहिला, एवढा जीव मोठा पाहिला की मी घाबरून खाली आलो. आई त्याला विचारू लागले केवढा जीव पाहिला? आता आईने पाहिला होता का? आईने हा जीव पाहिला होता का? नव्हता पाहिला. पण आईनं जीव न पाहिल्यामुळे आई विचारू लागली केवढा? त्या बेडकीने थोडस अंग फुगवलं आणि विचारलं एवढा? नाही आई, खूप मोठा होता. अजून थोडस अंग फुगवलं. एवढा? नाही नाही, खूप मोठा होता. किती मोठा? त्या बेडकीनं तिसऱ्या वेळेस अंग फुगवलं, अंग एवढं फुगवलं आणि त्या ठिकाणी विचारलं एवढा? एवढा म्हणतात त्या बेडकीचा प्राण गेला. आता मला सांगा, तसा भगवान परमात्मा केवढा आहे कोणाला सांगता येतो का? नाही. भगवान परमात्मा किती जरी मोठा असला, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे, तुकोबाराय म्हणतात. असा भगवान परमात्मा भक्ताचा भाव पाहतो आणि भाव पाहून भगवान परमात्मा त्याचे काम करतो. तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण विठोबाची, काही न लगे भावाची कारण, तुका म्हणे आण विठोबाची, तुका म्हणे आण काही न लगे भावाची कारण, तुका म्हणे आण काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठ्ठलाची. असा भगवान परमात्मा. तुकोबराय म्हणतात की ह्याला भावाने आळवता येतं, दुसरं काही लागत नाही भगवान परमात्म्याला. भगवान परमात्मा किती जरी मोठा असला, केवढा जरी असला, तर तो फक्त भावाने आळवता येतो, भावाने आळवता येतो. असा भगवान परमात्मा. एकदा भगवान परमात्म्याच्या घरी भगवान परमात्म्याच्या मुलीचं लग्न होतं आणि प्रत्येकाला एक काम वाटून दिलं होतं, प्रत्येकाला जबाबदारी दिली होती. भगवंतांनी नारदाला बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं आपल्या सासऱ्याला निरोप द्यायचं काम तुमचं. आता नारदाला प्रश्न पडला, देव नक्की कोणत्या सासऱ्याबद्दल बोलतो? ते म्हणजे देवा कुठल्या सासऱ्याला? त्याने सांगितलं माझी पहिली पत्नी आहे, ते समुद्र मंथन करत असताना जी लक्ष्मी निघाली, त्या लक्ष्मीच्या वडिलांना निरोप द्या आणि त्यांना बोलवा, सांगा असं असं माझ्या घरी शुभ कार्य आहे आणि तुम्ही या. तिथं गेल्यानंतर नारद म्हणले ठीक आहे देवा, पण तिथं गेल्यानंतर जर तुमचे सासरे माझ्यासोबतच आले, आता जर समजा या धर्ममंडपामध्ये समुद्र आला, इथं कोण कोण बसेल बरं? बसेल कोणी? बागार मारा. का नाही बसणार? कारण समुद्र जर आला त्या ठिकाणी पुन्हा जमीन शिल्लक राहत नाही, पळणार कुठपर्यंत. मग नारदाने विचारलं देवा नेमकं ठीक आहे निरोप देऊन येतो. नारद गेले. निरोप दिल्यानंतर तुम्ही म्हणजे तुम्हाला असं असं शुभ कार्य देवाच्या घरी आहे, तुम्हाला यायचे. समुद्र म्हटले लगेच निघतो. ते म्हणे लगेच निघू नका, माझ्या पाठीमागून या. इकडं नारद देवाकडे आले, समुद्र पाठीमागून निघाले. निघाल्यानंतर नारद पाहिलं पाठीमागं, नारद धावत गेले आणि देवाच्या पाठीमागं लपले. देवाला म्हटलं देवा तुमचे सासऱ्याला नेमकं कोणत्या खोलीमध्ये त्यांना थांबवायचं? आता समुद्र कुठल्या खोलीमध्ये इंदुरी साहेब बसेल बरं? बसेल का? समुद्र खोली नाही, समुद्र सगळं एक ज्या ठिकाणी समुद्र येतो सगळं जलमय वातावरण, तिथं काही शिल्लकच राहत नाही. देवाने सांगितलं नारदा घाबरू नका, काळजी करू नका. म्हटले मी असताना देव उभा मागे पुढे, उगवी कोडे संकष्ट. आणि असा भगवान परमात्म्याला काळजी, देवा काळजी करू नका. काय जर तुमचे सासरे जर या धर्ममंडपात तुमच्या घरी आले तर त्या ठिकाणी म्हणले कुठं आपला जागा राहील का आपल्याला राहिला? त्यामुळे तुम्ही काळजी करू नका. जसे समुद्र देवाच्या घरी आले, देवाने फक्त आपल्या जटेतला एक केस काढला आणि तिकडे टाकला आणि अख्खा समुद्र त्या जटेमध्ये बसला. एवढा प्रभू भावे, केवढा प्रभू भावे. जर ज्याच्या एका रोमामध्ये अख्खा एक समुद्र बसतय, तुम्ही बघा 71% समुद्र आणि 29% पाणी आहे. 29% मध्ये आपण आहोत, तरी आपण म्हणतो आपण विश्वाचे मालक आपणच आहोत. विश्वाचं मालक खरं तर तसं पाहिलं तर समुद्र आहे, आपण नाही. असा भगवान परमात्मा, एका त्या भगवान परमात्म्याच्या डोक्याच्या केस एवढा समुद्र बसतो. मग असा भगवान परमात्मा केवढा. भगवान परमात्मा बघा
तुम्ही म्हणाल महाराज भगवान परमात्मा गोकुळात आपण द्वापर युगातलं पाहिलं तर भगवान परमात्मा त्याच्या आईला तरी कळला का हो? नाही कळला. जो न कळे यशोदेसी गे माये तो गोकुळी लोणी चोरोनी खाये. असा भगवान परमात्मा तिलाही नाही कळाला. काय झालं? भगवान श्रीकृष्ण माती खात होते. माती लहानपणी सगळ्यांनीच माती खाल्ली, पण मी म्हणतो लहानपणी लोक आता पण माती खातात. मला काय म्हणायचं तुम्हाला कळलं का? मला तेच म्हणायचं होतं. आता पण हा जीव काय करतो? चुकीच्या मार्गाला जाणं म्हणजे मातीच खाणे की दुसरं काय? आणि बलराम दादाला सांगितलं ज्या दिवशी कृष्ण भगवान परमात्मा माती खाईल त्या दिवशी तुम्हाला येऊन सांग. आणि एक दिवस भगवान श्रीकृष्ण ज्यावेळेस माती खात होते त्यावेळेस बलराम दादांनी पाहिलं आणि धावत पळत त्या ठिकाणी यशोदा मातेकडे गेले आणि सांगितलं मैया मैया आपला काना काय करतोय? माती खातोय. तिने सांगितलं कुठे आहे काना? तिने सांगितलं प्राणांगणामध्ये भगवान परमात्मा काय करतोय? श्रीकृष्ण माती खातोय. महाराज ती आईच कसली जर आपलं मूल माती खात असेल तिला रागवणार नाही किंवा काठी. यशोदेने हातामध्ये काठी घेतली. काठी घेतली आणि काठी घेतल्यानंतर त्या ठिकाणी पकडलं कृष्णाला आणि म्हणजे सांग कृष्णा माती खाल्ली तू? ते म्हणले आई नाही माहिती माती नाही खाल्ली मी. खरं सांग. ते म्हणले खरंच आई माती नाही केली. काय म्हणत होता? आई गाई नाही खाल्ली ग म्या माती. आई गाई नाही खाल्ली ग म्या माती. आई गाई नाही खाल्ली माती. आई गाई नाही खाल्ली माती. आई गाई बलराम दादा बलराम दादा नाही खाल्ली मी माती. आईनं विचारल्यानंतर मग तिने खोटं नको बोलू कृष्णा. मला बळीराम दादांनी सांगितलं की तू माती खातोय. त्याने सांगितलं बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा आळ घेतो माझ्यावरी. असं काय केलं? नाही खाल्ली म्हणून सांगितलं. मी कायम कीर्तनात सांगत असतो तुमचं लक्ष इथं असलं पाहिजे. वैकुंठ वाशी गुरुनाम गुरु दांडेकर म्हणजे एक वाक्य. आपल्याला जर कीर्तनात बसायचंय काही नियम आहेत. काही नियम आहेत. उदाहरणार्थ ते मामा असे म्हणायचे हा देह जर त्याचं मन इथं नसेल मग त्या देहाला धर्ममंडपात बसवा काय आणि त्या चित्तेवर त्रिवेणी संगमी त्रिवेणी संगमी तीर्थ ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. त्रिवेणी संगमी नाना तीर्थ ब्रह्मी चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. इथं बसत असताना सर्वांगाचे कान करून बसायचे. आता पुन्हा संसार असा आहे महाराज. इथं निघताना जर सुनबाई पुढे आली किंवा सासूबाई पुढे आली जी पाठीमागे राहील दोघीपैकी
ती नक्कीच त्या कुलपाला 2-3 वडून पाहते आणि इथं आल्यानंतर पण सासूबाईंना विचारते बहुतेक आत्या मी ते लॉक लावलं का नाही एकदा लक्षातच नाही म्हणजे गेलं का मन तिकडं. त्याच्यामुळं लॉक लावलेलं आहे, काळजी करू नका. आणि कुणी येत नाही भैरवनाथ दरबारामध्ये आहोत तो कसा आपल्या घराकडं 1-पाऊण तास इकडे लक्ष द्या. एक तुम्हाला सूचना करायची, जेव्हा जेव्हा एखादं चांगलं प्रमाण होईल, चांगलं वादन होईल, भगवान परमात्म्याने दोन्ही हात फक्त याला दिलेत का, कशाला दिलेत? दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलावं तिने तुझं माझे जीवन पाय कान डोळे मुख बोलाया वचन तेने तू कशासाठी दिलंय? तेने तू जोडसी नारायण. कळलं मला काय म्हणायचे? मग काय कराल तुम्ही आता? अर्धा पाऊण तास राहिल्यास एखादी चाल चांगली झाल्यानंतर तुम्ही काय कराल? दोन्ही हाताने टाळ्या वाजून कौतुक कराल. मी कायम करताना आता सांगायचं कमी पण केलं. किती जरी सांगितलं ते म्हणजे तुम्हाला नेमकं आणलंय कशाला? तुमच्या भागात जे पूर्ण उक्त म्हणतात ना, एखाद्याला शेतामधील काम करायचं असेल किंवा एखादं काम द्यायचं असेल, तुम्ही काय पुणे जिल्ह्यात काय म्हणता? उक्त. मराठवाड्यात शब्द आहे गुत्त. मी कीर्तनात आता परवाच कीर्तनात बोललो, मी म्हणलं टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. ते पाठीमाग बसलेलं होतं असं कोपऱ्यात. कीर्तन झाल्या माझ्याकडे आलं, म्हणलं महाराज तुम्ही लोकांना खूप त्रास दिला. म्हणलं झालं काय? ते म्हणले टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा. किती वेळा म्हणताय? मी म्हणलं बरोबर आहे, दरबार मंडपात दुसरं काय करणार? ते म्हणलं तुम्हाला नेमकं आणलं होतं कशाला? आमच्या आयोजकांनी सांगितलं की महाराजांना उक्त दिले म्हणजे टाळकरी आमच्याकडंच, वादक आमच्याकडंच, सांगणारा मीच, ऐकणारा मी, तुम्ही फक्त झोपायचं. इथं नाही मारत. टाळा टाळी लोपला
वासुदेवाने ओरडून ओरडून सांगितलं तरी तरी काही कळालं नाही. तुम्ही सकाळपासून जेवण केलं नाही का? काहीच नसेल कळलं ना. म्हणजे आज दयानंद महाराजांचं कीर्तन आहे, पोटभर खायचं. पण तुम्हाला मिळेल इथंच पंगत येत ना. हा, जो टाळीचा गुचरपणा करेल त्याला जास्त खायला मिळेल. खाऊ शकणार नाही ना, पोटावर किती खाणार आहे. त्याच्यामुळं आनंद घ्या, कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही. कुणाला माहिती. कबीर महाराज तर म्हणतात, आप मोवे पीछे डुब गई दुनिया. आपण मेल्यानंतर जग आहे का नाही काय कुणाला कळत नाही. त्याच्यामुळं आहे तोपर्यंत आनंद घ्यायचा. कारण 83,99,999 मग तो सहज घालायचा का असाच. कमलमुख राम भजन को दिया. पण हे जीव कसा आहे बघा. ज्ञानोबाराय तर खूप सुंदर सांगतात. ज्ञानोबाराय म्हणतात हा नरदेह फक्त भजनासाठीच मिळालाय. एखादा जरी म्हणत असेल ना नाही, पण ज्ञानोबाराय जेव्हा सिद्धांत मांडतात त्याला दुसरा ऑप्शनच नाही. ज्ञानोबाराय म्हणतात हा जीव आहे, हा जीव ह्या मृत्यू लोकात मनुष्य योनीमध्ये जन्माला आला त्याचं एकच काम आहे. त्याचा स्वभावच ज्ञानोबाराय सांगतात. काय म्हणतात ज्ञानोबाराय? देखे मनुष्य जात सकाळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे चिठाई. ज्ञानोबाराय म्हणतात देखे मनुष्य जात सकळ स्वभावताची भजनशील झाले असे केवळ माझे चिठाई. जीवाचा स्वभावात भजन करणे. आता जीव बैमान निघाला त्याला काय करू शकत नाही. हा जीव एवढा बैमान आहे बघा. एका महात्म्यात तपस्या करत असताना एक उंदीर पाळला. उंदीर, आणि एक दिवस त्या उंदराच्या माग वाघ लागला. उंदराच्या माग वाघच लागतो ना, म्हणजे तुम्ही जागे आहात. बोका लागतो. मांजराला काय करायचं. उंदराच्या मागे बोका लागला आणि धावत पळत तो उंदीर घाबरत घाबरत त्या महाराजांपाशी गेला. मला कुठंतरी लपवा. त्यामुळे झालं काय म्हणजे माझ्या पाठीमागे बोका लागला. मी जीवाचा स्वभाव सांगतोय. मग त्यांनी विनंती केली, म्हटले मला एक काम करा, असाच जीव बनवा. मला कोणाची भीतीच राहिली नाही पाहिजे. भीती कोणाची होती? बोक्याची. ते म्हणले तथास्तु. त्याला कुत्रा केला. बघा, कुत्रा केला. कुत्रा केल्यानंतर काही दिवसानंतर त्या कुत्र्याच्या मागे कोला लागला. लांडगा लागला. परत घाबरून तो महाराजांकडे आला. म्हणले मला कुठं असं बनवा की माझ्या सगळेच मला घाबरले पाहिजेत. म्हणले तथास्तु. वाघ केला. वाघ जीवाचं सांगतो बरं. आपलं सांगतो पण जीवावर घ्यावं लागतं. आणि मग वाघ केला. वाघ काही दिवस भूक लागले की जंगलात जायचा, शिकार करायचा, परत आपल्या आश्रमात येऊन बसायचा. एक दिवस वाघ जंगलात जायच ना. महाराजांनी विचारलं झालं काय रे, आज तुला भूक नाही का जात नाही तू शिकारीला? त्यांनी सांगितलं रोज रोज बाहेर जाऊन कंटाळा आलाय. म्हणजे हा जीवात सांगतो मी. मग मला असं वाटतं बाहेरचे जीव ते काळीमाडी आणि काय ते म्हणजे जीव गेल्यासारखेच आहेत. म्हणजे काय त्याच्यापेक्षा मला असं वाटतं महाराज तुम्ही एकदम टवटवीत दिसता, आज तुम्हालाच खाऊ. तसा हा जीव देवाला वाटलं की माझं नामचिंतन करेल, पण हा जीव नाही, हा जीव बैमान निघाला. आता ज्याला उंदराचा वाघ करता येतो त्याला वाघाचा उंदीर करता येत नाही का? परत हातामध्ये पाणी घेतलं, म्हणले पाणी मंत्रित करून तिचा तासतो म्हणून टाकून दिलं की उंदीर झाला. आता बोक्याला म्हणलं बोक्या त्या देवळीत बसलेलाच होता तिकडे. त्याला हा कार्यक्रम. तसा जो जीव देवाच्या भजनापासून मुकेल, लांब पळेल, काय होईल? हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय सांगतात हा जीव जर मनाने गेला कुठं तर संपला. मनमार्ग गेला
परमार्थ करत असताना, देवाची भक्ती करत असताना जर मनाने विचार केला, मनोमार्ग गेला तो येतेची मुकला, हरिपाठ स्थिरावला तोच धन्य, धन्यता दिली. भगवान परमात्म्याचं नामचिंतन करत असताना तुकोबाराय म्हणतात, एवढा प्रभू भावे. कशाने? भगवान परमात्मा भावाने आळवता येतो. कुणी आळवला? एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. काय होईल बरं? हा भगवान परमात्मा जर आपल्या अंतकरणात जर भाव शुद्ध असेल. बघा, एका गावामध्ये एक वयोवृद्ध मुस्लिम समाजाची एक व्यक्ती होती, वयोवृद्ध महिला होती. पण देवाला रोज ती निवेद्य दाखवायची दुपारी 12 वाजता. निवेद्य दाखवत असताना तिने कधी आंघोळ केली का देव पाहत नव्हता, तिचा फक्त भाव पाहायचा. पण एक दिवस ब्राह्मण काका त्या ठिकाणी आले आणि त्याला सांगितलं, तुला अधिकार नाही म्हटलं निवेद्य दाखवायचं. का अधिकार नाही? म्हणले तुला अधिकार नाही. म्हणले देवाने तर सर्वांना सांगितलं, सकळासी येते आहे अधिकार. तुकोबारायांनी सांगितलं, म्हटले सगळ्यांना सांगितलं. मग तू मी असं कसं? नाही, तुला नाही सांगितलं उद्यापासून तू देवाकडे जायचं नाही, आमच्या देवाला निवेद्य दाखवायचं. दुसऱ्या दिवशी 12 वाजले तरी महाराज ती रडत बसली घरी. म्हणजे आपला अधिकार नाही तर देवाला निवेद्य दाखवा कसा? नैवेद्य दाखवण्यासाठी देव 12 वाजेपर्यंत वाट पाहतात. नेमकं ती आली कशी नाही? म्हणे आपली एवढी निस्सीम भक्त असणारी आली कशी नाही? देव महाराज तिच्या घरी गेले. म्हणले झालं काय? ते म्हणले असे असे ब्राह्मण काका भेटले, त्यांनी सांगितलं की तुला अधिकार नाही, फक्त आमचाच अधिकार. तुकोबारायांनी तेव्हा खोडून काढले. हे तुकोबारायांनी तेव्हा खोडून काढले. म्हणले सकळासी येते आहे अधिकार, कलियुगी उदार हरीच्या नामे, किंवा यारे यारे लहान थोर याती बलती नारी नर. आधी नारी सांगितलं, नर नंतर सांगितलं. लोक काही सांगतात, म्हणतात बायांनी कुठं मंदिरात जायचं नाही, काही नाही. अरे या जगाची उत्पत्तीच महिलेपासून झाली की नाही? आणि असा देव त्या महिलेच्या घरी गेला आणि विचारलं झालं काय? म्हणले कोण्या ब्राह्मणाने तुला सांगितलं तेवढं मला सांग. आता देवाला सांगायला लागतं का? न सांगता तुम्हा कळो येते अंतर. असा भगवान परमात्मा त्या ब्राह्मणाकडे गेला. ब्राह्मण झोपलेलं होतं महाराज. त्याच्या छातीवरती बसले आणि दाबला गळा. देवानी गळा दाबला, ते एकदम दचकून उठलं. झालं काय? म्हणे मला गळा दाबला. बघतो तो देव समोर बसलाय. म्हणले का तू त्या महिलेला सांगितलंस तुला निवेद्य दाखवायचा अधिकार नाही? देवा म्हणले ती नाही म्हणे, देवा आपल्या सनातन धर्माची नाही, तिला निवेद्य दाखवायचा अधिकार नाही. म्हणले कोणी तुला सांगितलं? भगवान परमात्मा उच्च नीच काही नेने भगवंता. तुकोबारायचा अभंग आहे. 18 संतांचा आपण म्हणतो ना, अष्टादश संत, 18 चरणाचा अभंग आहे बघा, आहे की नाही? तुकोबाराय का? उच्च नीच काही नेने भगवंता, दृष्टी भाव भक्ते देखोनिया. काय बघतो भगवान परमात्मा? अंतरातले भाव बघतो. पूर्ण अभंग तुम्ही पाहून घ्या. देवा कारणे भाव तस्मात्, देवा कारणे भाव तस्मात्, यादे नलके पारसेवित, गारी काचर बहुत, मला सवय लागली. देवा कारणे भाव तस्मात न लगे द्यावे फारसे वित्त. असा भगवान परमात्मा भावाने आळवता येतो. तुम्ही म्हणा भगवान परमात्मा कोणी पाहिला नाही, पण बघा रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया, 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 निराकार निर्गुण तुझ रघुराया, निराकार निर्गुण तुझ रघुराया, गुलाम
आहे का हो? रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. देवाला काय रंग आहे, रूप आहे? देवा नाही नाम, देवा नाही रूप, देवा नाही ठाव गाव कोठे. आहे की नाही? असा भगवान परमात्मा जरी कोणी पाहिला नसेल, तुकोबाराय म्हणतात की बाबा ह्याला आळवता येतं, पण भावाने आळवता येतं. हेच अभंगाच्या पहिल्या चरणात. एवढा प्रभू मारे, एवढा प्रभू एवढा प्रभू भाव आहे, विसरायचं नाही. कीर्तन जरी 9 ते 10 वाजतील कीर्तन, का मी जागर करून जाऊ? बाबा जर कंटाळा केला तर मी जागर करून जातो 1 तास, आहे की नाही? असो, एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तुकोबाराय म्हणतात असा भगवान परमात्मा भावाने आळवता येतो. कसा आळवता येतो? होय भक्ती केला तैसा पुरवी धरावे ती इच्छा. भगवान परमात्मा जशी भक्ती करू तसा भगवान परमात्मा काय करतो? आपल्या मनातील जी भावना आहे, इच्छा आहे, तो पूर्ण करतो. बघा, महाभारतातील सुंदर एक दृष्टांत आहे. अर्जुनाला असं वाटलं की आता आपण जरा थोडस कंटाळलोय, जरा फिरून येऊ. फिरायला कुठं जायचं? मुंबईला जायचं का दिल्लीला? कुठं जायचं बंगाल फिरायला? तुम्ही सांगाल तिकडे जाऊ. नको ना? बरं आपलं चंडोली गावात बरे. अर्जुन असा भगवंताला म्हटला, देवा बरंच म्हणे आता युद्ध बिद्ध जरा संपलं, एक काम करूया, जरा फिरून येऊ. ते म्हटले आपण दोघं जाण्यापेक्षा म्हणले घोडे चरायला घेऊन जाऊ. म्हणले काही हरकत नाही, चला. निघाल्यानंतर भगवान परमात्मा आणि अर्जुन कामनिक वनामध्ये गेले. आणि तिथं काय कल्पतरूच्या बागा, कामधेनूचे कळप. मी होतो 15 दिवस तिकडं. यायचं असलं तुम्ही चला माझ्यासोबत. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर काय कोणास ठाऊक अर्जुनाला असं वाटलं की या कामनेक वनामध्ये आपली सुभद्रा इथं असती तर किती सुंदर, किती आनंद वाटला असता. आता काय त्याला सांगायला गरज पडते का? त्याने म्हणलं असं का? म्हणलं अर्जुना तू बस इथं झाडाखाली, मी जरा घोडे चारून येतो. कोण म्हणताय? माझ्याशी बोलत चला. तू मुख्य आहे का? बोलतात. भगवान श्रीकृष्ण म्हणला एक काम करतो, मी घोडे घेऊन चारायला जातो, तोपर्यंत तू आराम कर, बस इथं. आणि पुढे गेल्यानंतर भगवान परमात्म्यानं सुभद्रेचं रूप घेतलं आणि काही क्षणामध्ये म्हणे सुभद्रा तू इथं? अहो म्हणे तुम्ही माझी आठवण काढली आणि मी इथं नसावं असं होईल का? बरं ती सुभद्रा होती का हो? आणि मग दोघांच्या बऱ्याच वेळ गप्पा झाल्या. आणि आता सुभद्रा म्हटली 4 वाजले, म्हटली 4. आणि सुभद्रा म्हटले मला आता जावं लागेल, मी येते. सुभद्रा जागेवरून फक्त म्हणायची मी येते, पण काही हालत नव्हती. अर्जुनला कळालं की हिला काहीतरी आपल्याकडून हवंय. मग त्याने अर्जुनाने काय केलं, आपल्या हातातील राजमुद्रा काढली आणि त्या सुभद्रेच्या पोटात घातली. मग सुभद्रा म्हटली आता येते. काही थोडं पलीकडे गेल्यानंतर सुभद्रा गुप्त झाली. आता ती सुभद्रा नव्हती, भगवान परमात्मा होता. आणि मग काही वेळानंतर भगवान परमात्मा घोडे घेऊन आले. म्हणजे अर्जुना कोणी आलं होतं का इथं? नाही देवा. आणि
विचारताना भगवान परमात्म्याने असा हात पुढे करायचा आणि ती अंगठी दाखवायची राजमुद्रा. अर्जुनाला चक्कर आली. अर्जुन म्हणला, आपण तर आपल्या बायकोच्या हातामध्ये बोटामध्ये अंगठी घातली होती, याच्या हातात आली कशी? सुभद्रा जाताना काही भेटली काय? जाता जाता आपला भाऊ म्हणून भेटली का काय म्हटले अर्जुन विचारामध्ये. आणि मग म्हणले चला आता राजमहालाकडे जाऊ. भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितलं, म्हणजे बसा रथामध्ये बसा. आता शेवटी मेव नाही, थोडा मान दिला आणि मान दिल्यानंतर भगवान परमात्मा सारथी म्हणून त्या रथावर पुढे बसले. आणि पुढे बसल्यानंतर भगवान परमात्म्याने असं बोट वर करायचं, अर्जुन पाठीमागं, आणि घोड्यांना उगाच आवाज द्यायचा चपकाचा, असा हाणायचा. आणि अर्जुनाला सारखं ते बोट दाखवायचं. घोड्यांना चला म्हटलं की ते हात वरती. अर्जुन म्हणायचा नेमकं झालाच घोटाळा कुठं. आणि घरी आला आणि सुभद्रेला सांगितलं, सुभद्रे काल जेव्हा कामनेक वनामध्ये तू मला भेटली त्यावेळेस तुला मी राजमुद्रा दिली होती हातात घालायला, ती राजमुद्रा कुठे आहे? तिनं सांगितलं, कोणची सुभद्रा? तेव्हापासून ह्या सुभद्रा आपल्या मागे लागतात महाराज, लक्षात ठेवा मला काय म्हणायचं. आणि मग तो सुभद्रा म्हणला, नेमकी कोणची सुभद्रा? मी तर घरीच मालात होते. सुभद्रा नेमकी कोण होती? देवा म्हणला, आता हे तर आपणच लावलं कार्यक्रम. देवाने अर्जुनाला बाजूला घेतलं, म्हणे काल ती ही सुभद्रा नव्हती, कालची सुभद्रा मीच होतो म्हटलं. देवा म्हणला, काय वेड्यात काढता मला? काय काय वेड्यात काढताय? त्यांनी सांगितलं, तुला मी गोकुळामधील तुला मगा दृष्टांत सांगितला. ज्या वेळेस माझ्या आईनं काठी उगारली त्यावेळेस मी आ केलं तर त्याला 14 भुवने दिसले. मग मला 14 भुवन मी असू शकतो त्यावेळेस मग भगवान कृष्णाने सांगितलं मीच होतो. ते म्हणला, काय खोटं बोलू नका देवा, तुमच्या बहिणीचा कैवार घेऊ नका, कैवार घेऊ नका. ते म्हणले, तुला सांगतो. ते म्हणलं, आता सुभद्रा होऊन दाखवा. त्याला किती वेळ लागते सुभद्रा व्हायला? 0 सेकंदात सुभद्रा झाला. म्हणला देवा. भगवान परमात्मा पुरवी धरा भगवान परमात्मा फळ देत असतो महाराज. आणि भगवान परमात्म्याला आवाज देत असताना फक्त आरत्याची हाक लागते त्याला. त्याला जर हाक मारली, कृष्णा धावरे लव करी संकट पडले भारी. बघा रामायणामधील महाभारतातील एक तुम्हाला पुरावा देतो. ज्यावेळेस द्रौपदीचं वस्त्रहरण सुरू होतं त्यावेळेस द्रौपदीनं सभेमधील सगळ्यांना विनंती केली. पितामह भीष्मांना विनंती केली, द्रोणाचार्यांना, शुक्राचार्य सर्वांना विनंती केली, 5 पांडवांना विनंती केली. दुशासन केस ओढू लागला, त्याला सांगितलं मी तुझी भाऊजाई आहे, तू असं हे पाप करू नको. कुणी ऐकलं नाही. सगळ्यांना विनंती केली आणि सगळ्यात शेवटी ती म्हणली, कोठे गुंतला से द्वारकेच्या राया वेळ का सखया लाविला वेळ का. आणि मग भगवान परमात्मा ज्या ठिकाणी जेवण करतो ते महाराज काही क्षणामध्ये त्याला किती वेळ लागलं. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. की नाही, भगवान परमात्मा गरुडाच्या पुढं भगवान परमात्मा आले आणि पाहतात तर महाराज भगवान परमात्माने त्या ठिकाणी तिचं वस्त्रहरण महाराज त्या ठिकाणी साडीचा
अवतार घेतला आणि भगवान परमात्मा तिला साडी पुरवली. पुरवी धरावी ती इच्छा. सगळ्यांकडे मागितलं, मिळालं का हो? मागायचं कुणाकडं? मी कायम सांगत असतो, ज्याच्याकडं मागायचं त्याच्याकडं देण्यासाठी असलं पाहिजे. या जगतामध्ये एकच दानशूर दाता आहे, तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता, तोची एक दानशूर दाता. विठेवरी जाती पावले ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूरदाता. असा भगवान परमात्मा, त्याच्याकडे मागायचं, त्याच्याकडे अपेक्षा करायची. अपेक्षा जर जीवाकडे केली, अपेक्षा संत उदार उदार भरले अनंत भांडार. महाराज, संतांचं अंतकरण हे आईचं अंतकरण आहे. ज्ञानोबरायांना माऊली का म्हणतात? तुम्ही बघा, पूर्ण ज्ञानेश्वरी 9092 चालल्यानंतर तुम्हाला एक तरी शब्द टोचला असं बोललेलं दिसतं का ज्ञानोबराय कुठं? इथं पारा नाही ज्ञानेश्वरीचं? मला एक सांगा, आता रोज पारायण चालू, एखादा शब्द असा टोचेल असा बोललो का गावाला? ऐकला असेल ज्ञानेश्वरी पारायण आपण ऐकतोय. आता सर्व इथं शेती वगैरे सगळे व्यावसायिक लोक आहेत, त्यातले किती लोक बसलेत पारायणला? 20 लोक आहेत. बरं, गाव तसं मोठं आहे, पण पुढच्या वर्षी 100 करा. महिला मनावर घ्या जरा, आहे की नाही? हा, प्रत्येक घरचे एक माणूस. हा बघा, संकल्प करा. महाराज, या जीवनातून तारणारी फक्त ज्ञानेश्वरीच आहे. दुसरा ग्रंथ तुम्ही ज्ञानेश्वरी आणि गाथा या दोनच ग्रंथ तुम्ही जर चिंतन केलं तर महाराज जीवनात एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी ओवी अनुभवावे, एकतरी श्रेष्ठ ज्ञानदेवी एक तरी ओवी अनुभवावी. एकच नाही, ज्ञानेश्वरीचं पारायण करा. नाही तर काही लोकांना तेवढेच प्रमाणपट असतात, मोजकेच. आम्हाला तेवढेच विचारतात. जर एखाद्याला म्हणलं चल कीर्तनला, म्हणलं ठेविले अनंते तैशीचे राहावे. म्हणलं का? म्हणलं इथं सुखी आहे. एखाद्याला म्हणलं चल कीर्तनला, बसला असेल रिकामा, तो म्हणला महाराज तुमचा अभ्यास कमी पडतोय. म्हणलं का? तुकोबारायांचा तुम्ही गाथा वाचला नाही का? म्हणलं वाचला ना, त्यात तुम्ही प्रमाण आहे म्हटले. ठाईचं बैसोने करा एकचित्त. अशी माणसं पण अशी गिराईक आम्हाला भेटतात. पण ज्ञानोबराय स्वतः दृष्टांत देतात महाराज ज्ञानेश्वरी. जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण. या लागी शरणागत शरण मी को. ज्ञानोबराय काय म्हणतात? स्वतः दृष्टांत देतात. जर तुम्ही मला शरण आले तर तुमचा पुन्हा जन्म मरणाचा फेरा संपवून टाकेल. म्हणून पुढच्या वर्षी कमीत कमी इथं भरपूर भगिनी आहेत आमच्या, कमीत कमी 100 जणी तरी दिसल्या पाहिजे इथं, बरं का? नुसत्या मानानं का हलवू? आम्ही विनंती केली, त्याच्या मान ठेवायचा काय करायचं तुम्ही पहा.
ज्ञानोबाराय म्हणतात की बाबा ज्ञानोबाराय माऊलीचं अंतकरण आहे महाराज. ज्ञानोबारायांच्यात एकदा शरण गेल्यानंतर महाराज कृपाळ उदार माझा ज्ञानेश्वर दया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणा कर ज्ञानाबाई. माऊलींची उपमा का भेटली त्याच्या पाठीमाग कारण एवढे ज्ञानेश्वर लिहित असताना सच्चिदानंद बाबांना ज्यावेळेस ज्ञानेश्वर लिहिली त्यावेळेस महाराज एकतरी शब्द दाखवा नाही. ज्ञानोबाराय किती गोड बोलतात बघा. आणि आपलं बोलणं कसं असतंय अनंत वाचाळ बरळती बरळ त्या कैसेने गोपाळ पावे हरी. आपण असं बोलतो एखाद्याला एवढं टोचून बोलतो की महाराज त्याच्या अंतकरणाला असे होल पडले पाहिजेत शब्दाचे. एखादा जर हाताने चापट मारले एखाद्या वेळेस ते ओळ बोसतील पण बोललेले बोसतात का. मग ज्ञानोबाराय किती सुंदर बोलतात. तैसे साचा निमवाळ मितुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे ज्ञानोबाराय किती साच मवाळ मितुले रसाळ आणि कसं शब्द जैसे कल्लोळ अमृताचे असे कितीतरी शब्द असले पण अमृतासारखे आहेत महाराज. आणि तरी पण आपण विचार करत नाही. असे ज्ञानोबारायांचे सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की दिवसामध्ये कमीत कमी 5 वेळ वाचा, 2 वाचा, 10 वाचा. आपल्या जीवनात जर तरुण जायचं असेल तर गाथा आणि ज्ञानेश्वरीशिवाय आपला दुसरा कोणी तारक नाही. तुकोबाराय म्हणतात अंतकाळेचा सोयरा तुका म्हणे विठूधरा किंवा तुका म्हणे तुझ सोडविना कोणी एका चक्रपाने वाचोनी या त्याच्याशिवाय कुणी आपलं नाही महाराज. तुम्ही जर म्हणत असाल हे माझं ते माझं कुणी आपलं नाही. तुम्ही म्हणा माझी बायको माझी नाही. आता फक्त प्रमाण म्हणू नका 10-15 मिनिटं बरं का. आपलं कुणी नाही या जगतामध्ये. मी सांगत असतो आपण इथे प्लॉटिंग चालू आहे बरं का बांगर महाराज. ही जागा जी आहे भैरवनाथाचं प्राणांगण आपण असल्यानंतर आपण आहोत तेव्हापासून आहे का आधीपासून आहे. मग आपल्यासारखे किती आले किती गेले आहे की नाही. मग तरी पण आपण ह्याचा 8 तास धरून बसला माझं आहे हे आपलं काहीच नाही. देह हे काळाचे धनकुबऱ्याचे ते मनुष्याचे काय आहे असे तुकोबाराय म्हणतात की बाबा जर जीवनामध्ये आपल्याला जर उद्धार करून घ्यायचा असता तर संतांनी दिलेल्या मार्गावरती मार्ग दावणे गेले आधी दयानिधी संते ते नेती पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काही असा भगवान परमात्मा मनामध्ये जी इच्छा असेल तो पूर्ण करतो. आणि एवढा भगवान परमात्मा मोठा असताना एवढा जगदानी असताना भगवान परमात्मा दान मागतोय. एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी. थोडा आवाज कमी करू नका मला रिटर्न 10-15 मिनिटं. मी पुढच्या वर्षी मी पुन्हा येईल थोडा रिटर्न म्हणजे मला मी काय बोलतोय मला कळालं की सुचत असतंय. नाही तर तुम्ही जर ते दाबलं. एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी हा भगवान परमात्मा जो विश्वाचं दान करणारा भगवान परमात्मा एक दिवस महाराज त्याच्यावरच कोणाला तरी दान जाण्याची वेळ आली बघा. एक दिवस नारद भजन करत 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 महाराज सत्यभामा मातेकडे पोहोचले. त्यांनी सांगितलं सत्यभामा म्हणतात मला कायमस्वरूपी पती परमेश्वर म्हणून भगवान श्रीकृष्णच पाहिजे म्हटलं. नारदाला लगेच डोक्यात क्लिक झालं. आणि जे नारद डोक्यात क्लिक होत नाही तो नारद नसावा बरं का. आणि मग क्लिक झालं आणि क्लिक झाल्यानंतर लगेच त्यांनी विचार केला म्हणले एक काम करा. काय करावं लागेल त्यांनी सांगितलं जर बघा नियम असा आहे शास्त्रामध्ये एखाद्याला जर पुढचा जन्म सुंदर व्हायचा असेल
सुंदर, तर त्याने काय करायचं, सोनं दान करायचं. कुणाला करायचं, मग मी कशाला आलो, ठीक आहे नाही, सोनं दान करायचं. एखाद्याला असं वाटलं की आपल्या जीवनामध्ये हाच पती परमेश्वर पाहिजे, तर भूमिदान करायची. आणि मग एखाद्याला म्हणले पती परमेश्वर हाच पाहिजे, मग तोच पती परमेश्वर. नारद हुशार होते, म्हटले जर तुम्हाला हाच नवरा पाहिजे, मग तुम्ही एखाद्या ऋषीला तुमचा नवरा दान करून टाका. नारदाला माहित होतं एवढाच चान्स आहे. आणि मग नारदाने सांगितलं, तेव्हा म्हणले नक्की, म्हणले 100%. खोटं बोलताना माणसं 100% म्हणते बरं का, खरं बोलताना म्हणत नाही, 100% म्हटले. म्हणले काय करावं लागेल, काही नाही म्हणले, हातामध्ये पाणी घ्या आणि म्हणले दान करून टाका म्हटले. आणि मग घेतलं महाराज, मंत्रित केलं पाणी, सोडलं, संकल्प सोडला आणि मग भगवान परमात्मा दान देऊन टाकला. आता 16,107 समोर आल्या आणि ते म्हटले नारदा तुम्ही दान घेतलंय, पण तुमचं एकटीचं नाही ना, भगवान परमात्मा एकटीच आहे का हो? नाही म्हणले, 16,108 बायका तिला सत्यभामा सोडली तर 107, आमचाही तेवढा हक्क आहे. नारद हुशार होता, म्हणलं तसं नाही, तसं नाही म्हटले, एकीने जरी दान केला तरी केलाच आहे. आणि भगवान परमात्म्याला सांगितलं, ते काढ म्हणले, ते मुंकुट वगैरे पितांबर काढ म्हणले, धोतर घाल म्हणले महाराजांसारखं साधं, आणि घे म्हटले माझ्या खडावा डोक्यावर. कोण म्हणताय, दान घेतलेली वस्तू तर मालक कोण झालं, नारद झाला. आणि मग भगवान परमात्मा बघा, कमरेचा पिवळा पितांबर काढलाय, डोक्यावर नारदाच्या खट्टावर नारदाचा विना देवाकडच, नारदाच्या चिपळ्या देवाकडच, आणि नारद पुढे चालतायत छाती फुगवून, आणि देव त्यांच्या माग. आणि बघता बघता महाराज द्वारकेमध्ये चौकडी बातमी, देवाला दान दिलं, सत्यभामाने देवाला दान दिलं. असं असताना 107 जणीची मीटिंग बसली. म्हणले आता काय करायचं, नारदाला म्हणले, नारदाला विचारावं लागेल, ज्यानं दान घेतलाय आता त्याच्याकडून परत घ्यायचं म्हणल्यास त्याच्याकडून युक्ती पण विचारावं लागेल, काय त्याच्यात काय करावं लागेल. नारदाला सांगितलं, म्हणजे एक काम करा, देवाच्या वजन एवढं तुम्ही सोनं दान करा म्हणले. आता नारद हुशार होते, सगळ्यांनी जेवढं सोनं होतं तेवढं महाराज प्रत्येक जणी घेऊन आल्या. 106 जणी. ऐका, सत्यभामा पण आली 7वी, तिने पण आपल्याकडे जेवढे सोन्याचे अलंकार आहेत तेवढे, देवाची नगरीच सोन्याची होती. बघा, देवाची बुडाली, रावणाची जळाली, आपले तर फक्त बोटच पिवळेत, आपलं काय काय होईल विचार करा, आपल्या बोटासही जाईल. त्याच्यामुळं सोन्याचा अहंकार करू नका, सोनं कधी कुणाचं निघून जाईल सांगता येत नाही. आणि मग सत्यभामा सगळ्या 107 जणांनी त्या देवाला एका ठिकाणी तराजूत बसवलं, देवाची तुला करायची म्हटले, आणि सगळ्यांनी सोनं आपलं जेवढं जेवढं अलंकार होतं तेवढे आणून टाकले. पण देवाची बरोबरी काय होईना. पण रुक्मिणी आई साहेब त्या ठिकाणी नव्हत्या. आणि मग त्यातल्या दोघी तिघे गेल्या, म्हणल्या रुक्मिणी स्वस्त का बसला, उठा की चला. तुम्ही अशा स्वस्त बसलाय, तुम्हाला माहित नाही का काय झालंय. त्यांनी म्हणले झालंय काय, म्हणले सत्यभामानं आपल्या पती परमेश्वराला दान देऊन टाकलं. ते म्हटलं दान दिलं कसं काय, ते नारद आले, ते म्हणले नारदाने युक्ती केली, देव दान घेऊन गेले. आता मग म्हणले काय झालं, म्हणजे आम्ही सगळ्याकडे जेवढं आमच्याकडे सोनं होतं ते सगळं सोनं त्या तराजूत टाकलं, देवाची तुला करतोय पण मिळत लागा ना, म्हणजे देवाचा किंचितही पारडा हालत नाही. रुक्मिणी आई साहेबांनी विचार केला, त्या भगवान परमात्माला आवडतं काय, तुळशी माळ गळा गोपे चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवाचा. भगवान परमात्म्याला काय आवडतं, त्यासाठी हे सोनं आपलं जे बोटात घालतो ना आपण गळ्यामध्ये, आता ते काही नवीन फॅशन निघाली, एवढा गोप घालतात है की नाही. तुमच्या गावात नाही नाही असले तरी सांगू ना, है की नाही. काय निघालंय, ते गोप घालतात. काय त्याने काय सिद्ध होतं बरं, काय होतं सिद्ध, गोफा कुणाच्या गळ्यात असतो सांगू का, आपला इथला विषय नाही, पण सांगतो, जाऊ द्या, पुन्हा सांगेन तुम्हाला एकांत. आणि मग जेवढं तेवढं सोनं त्या ठिकाणी टाकलं, भगवान परमात्म्याचं किंचितही पार हल्लं नाही. रुक्मिणी आई साहेबांनी युक्ती केली, तुळशी मातेकडे गेल्या, आणि त्या तुळशी वृंदावनाकडे गेल्यानंतर त्या तुळशीला हात जोडले. त्यांनी सांगितलं, आमच्याकडे जरी हा 7 जन्मी आमचा पती परमेश्वर असेल, पण तुझं नशीब किती चांगलं आहे बघ म्हणे, प्रत्येक वर्षी तुझ्याशी लग्न होतं. आता एक विनंती आहे, मला तुळशी पत्र दे म्हणजे. त्यांनी सांगितलं ठीक आहे घेऊन जा. तुळशी पत्र आणलं, आणि ते आता बघा, जर एका मॅन मध्ये 2 तलवार राहू का, नाही राहू शकत. एका जर कीर्तनकार, जर दुसरा कीर्तनकार, ते मन येत नाही, एका 2 आवा 2 बुवा 2 जावा नाही. मग तिथे 107 होत्या. रुक्मिणी आई साहेबांनी पदर घेतला, आणि पदराखाली हात होता, आणि हातामध्ये तुळशीच्या मंजुळ्या आणि तुळशीची पानं होते. महाराज ते म्हणले आम्ही एवढं सोनं टाकलं, हिची अंगठी निघना, आली म्हणे पदर हलवी. कोण म्हणताय, 107 जणी म्हणतायत.
आणि तसं म्हणल्यानंतर ती म्हणली तुम्ही शांत बसा. रुक्मी साहेब आईसाहेबच्या ठिकाणी आल्या आणि आल्यानंतर त्यांनी काय केलं म्हणजे सगळं ते सोनं काढून टाका म्हणजे तुला काय वेळ लागले का म्हणे एवढं सोनं टाकलं तरी देवाचं वजन त्या तुला बरोबर होत नाही तू काय सांगते म्हणे मी सांगतो ऐका म्हटलं सगळं सोनं बाजूला केलं आणि फक्त तुळशी पत्र त्यात टाकलं. माधव झाला बरोबरी लगेच भगवान परमात्म्याचं झालं. एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी आतापर्यंत मी तुम्हाला काही त्रास दिला नाही. दिला का त्रास? तुम्ही मला सहनच केलंय म्हणता येईल. कुणी आणलं होतं काय म्हणते नाही नाही शांत बसलो होतो घरी घरी बसू देणार ते नातवंड म्हणून आले होतो है नाही असं म्हणाल नाही असं नाही म्हणणार. आतापर्यंत मी तुम्हाला अजिबात त्रास दिला नाही. ज्याला ज्याला भगवंताने श्रीमुख दिलंय ज्याला ज्याला भगवंताने कर कमल दिलेत त्यांनी सर्वांनी आपले हात वर करा. मला इथून सगळं दिसतं बरं का माझे कॅमेरे चांगले आहेत. तुम्ही असं तमा मी चहा पिऊन येतो किती वेळ झाला बोलतोय की नाही यो नको ना. सर्वांनी एक टाळीमध्ये भजन म्हणायचं ओके. रखो माये रखो माये संवाद असा आहे पंढरपूरच्या वारीमध्ये तुकोबार आहे भगवान परमात्मा समोर उभे दोघांची नजर एकमेकाला भिडली आणि तुकोबार आहे प्रश्न विचारतात. गप्पा चालू देवाशी पण तुकोबार आहे कधी कधी देवाशी भांडायची पण अधिकार कधी प्राप्त झाला बघा आयुष्यभर सेवा केली. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करताना कधी आळस केला नाही. तुकोबार आहे म्हणायचे एक जर क्षण वाया गेला तरी तुकोबार यांना सण व्हायचं नाही. तुकोबार आहे म्हणायचे भांडायचंय ना तर देवाला बोलायचंय देवाबद्दलच बोलायचं. बोलावा विठ्ठल पाहावा विठ्ठल है की नाही करावा विठ्ठल जीव भावे किंवा तुकोबार म्हणायचे करू आवडी निवाद तुमचा सुखाचा संवाद. भांडायचंय ना तर देवाशी प्रेम करायचंय भक्ती प्रेमाविन ध्यान नको देवा. भांडायचंय देवाशी प्रेम करायचं देवावर करायचं. या जीवावर प्रेम करून काही फायदा नाही आहे का वाल्मिक महाराज. या जीवावर प्रेम करून काही उपयोग नाही. हा जीव कधी जाईल जेने हा जीव दिला दान तयाचे करीन हा भगवान परमात्म्याला नरदेह दिलाय फक्त भजनासाठी दिलाय दुसरं काहीच नाही मला. तुकोबार आहे आणि भगवंताचा संवाद आहे. शेवटी तुकोबार आहे कधी देवाला भांडतात कधी प्रेमानं बोलतात आणि शेवटी तुकोबार आहे रागात येतात. आता राग आला आता काही काही ठिकाणी अशी परिस्थिती आहे राग म्हणलं की हा गाण्याचा रागात असतं गाण्यात राग असतो. काही लोक रागात गाणं म्हणतात. आता काय अनुभव येतात आम्ही रोज फिरतो आम्हाला माहिती काय अनुभव येतात लय डेंजर आम्ही. मग तुकोबार आहे भगवान परमात्म्याला बोलू लागले. आता तुकोबार आहे राग आला राग अनावर झाला. तुम्ही देवा तुला आमच्याशिवाय कोण विचारते कोण म्हणतंय अधिकार आहे तुकोबार यांचा. तुम्ही आम्ही नाही म्हणायचं नाही तर उद्या भैरव मंदिरात झालं आणि देवाला म्हणतात तुला आमच्याशिवाय कोण विचारते ते बरोबर कार्यक्रम लागले. आपला अधिकार नाही तो महाराज या जन्माचं नाही जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मी आम्ही. एका जन्माचे गाव जन्मोजन्मी तेव्हा अधिकार नाही तर कोणी उठाव तुमच्या पांडुरंगाला काही कळत नाही म्हणावं ते बरोबर पुढच्या कार्यक्रमात लावतो.
भगवान परमात्मा अंतकरणामध्ये बसला पाहिजे. साठविला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली एरजार. बघा कुणी कुणी साठवला, हा भगवान परमात्मा साठवत येतो भावाच्या बळावर आहे की नाही. सावत्याने केला मळा विठ्ठल पायी गोविला गळा. सावता महाराजांनी साठवला की नाही. अहो मी म्हणतो सावता महाराजांनी ज्यावेळेस आपला छाती चिरली आणि देवाला हात बसवलं कशाची वावरते. सावता महाराज तर कधी पंढरपूरला पण नाही गेले का. सावता महाराज चरित्र बघा, पंढरपूरला बी गेले नाही. पण जो आपलं काही लोकांना म्हणलं चला कीर्तनाला, ते म्हणले आम्हाला भरपूर काम आहे. मी तुम्हाला एक विनंती करतो बांगर महाराज, ज्याला कीर्तन ऐकायचे बाहेरचे बोंगे बंद करून टाका. का बंद करा. झोपले झोपले कीर्तन ऐकलं, कीर्तन झोपायची जागा आहे. कीर्तन ऐकण्यासाठी धर्ममंडपात यावा. महाराज जीवाचा उद्धार होतोय. पुढच्या वर्षी करणे लावूच नका. काय आवाज सोडायचा इथं सोडा. ज्याला ऐकायचं तो इथं येईल ना. काय होतं तो वर्गणी तिकडून 100 रुपये आणि तो म्हणतो मला आवाज नाही आला. असा विनोदाचा भाग सोडा, पण करणे लावू नका. करणे इथं आवाज असू द्या लोकांना, इथं येऊ द्या, इथं ऐकू द्या. जीवनाचा उद्धार घरी झोपून नाही. ऐका मी सांगतोय माय मावल्यांनो, नीट माझ्याकडे लक्ष देऊन ऐका. या धर्म मंडपात आपल्या जीवाचा उद्धार होणार आहे, घरी बसून होणार नाही. घरी काम आहे ठीक आहे ते करून या, असं नाही म्हणत की ते सोडून या. नाही तुम्ही अशी म्हणाल महाराजांनी पुढच्या वर्षी सगळं ठेवताल घरी आणि येतात इथं, आणि मग तुमच्या मालकांचा मला फोन येऊ द्या, महाराज तुम्ही नेमकं राहता कुठं. असं होऊ नये. कामामध्ये काम काही मनारा मरा. आपलं काम करत करत परमार्थ करा. तुकोबारायांना अधिकार प्राप्त झालाय. तुकोबारा देवाला बांधतात. तुला कुणी विचारलं असतं मग, आम्ही तुला नावाला आणले, आम्ही तुला रूपाला आणले, त्याच्यानंतर तुला लोक देव म्हणायला लागले. देव तरी कोण म्हणलं असतं. म्हणून तुकोबाराय देवाशी भांडतात. आला नावा रूपा, 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 आला नावा सोपा झाला सोपा. तुकोबारायांचं प्रमाण आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वागुणी, पण कुणासाठी. शहाणा तो धनी घेतो येते. ते शहाणा आहे त्यांसाठी. आता येड्यांच्या नादी लागायचं नाही, बरोबर ना. येड्यांच्या नादी लागायचं. जो शहाणा आहे तो घेतो. आला नावा रूपा तुका झाला सोपा, झाला सोपा तुका म्हणे, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा, तुका म्हणे झाला सोपा.
म्हणे झाला सोपा तुकोबार आहे म्हणतात आमच्यामुळे तो सोपा झालाय, नाही तर सहजासहजी कुणाला कळणार नाही भगवान परमात्मा असा. एवढा प्रभुभावे तेने संपुष्टी राहावे, होय भक्ती केला तैसा पुरवी धरावे, ते इच्छा एवढा जगदानी मागे तुळसी दळ पाणी, आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. तरडी शिवा भगवान भैरवनाथाच्या चरणी समर्पित करून जनबर तुकोबार आहे. भगवान परमात्माच्या माझ्या गुरुवरांच्या चरणी समर्पित करून या सेवेसाठी सगळ्यांच्या बद्दल माझ्या अंतकरणात तेवढंच प्रेम आहे, तेवढाच जिव्हाळा आहे. आता प्रत्येकाचे नाव घेतले तर तुम्ही जेवायचे राहाल, त्याच्यामुळे कुणी नाराज होऊ नका. प्रभू तुम्ही महेशाची या मूर्ती, मी दुबळा अर्जित असे भक्ती, जरी बोल गंगावती तरी स्वीकाराल की काही बरोबर असेल ते नक्कीच माझ्या गुरुवरांचं आहे. जे काय असेल बरोबर ते ज्ञानोबा तुकोबार यांचा प्रसाद आहे. जे काही चुकीचं असेल ते नक्कीच माझ्या बुद्धीत दोष असतील. अभंगाचा अर्थ असा असेल मी अजिबात त्या ठिकाणी दावा ठोकत नाही, तरी पण तुम्ही मला या ठिकाणी सहन केलं, तुमचे सर्वांचे आभार. पुन्हा एकदा सर्वांनी या ठिकाणी मला वाटते पंगत आहे, एकच विनंती, जोपर्यंत पूर्ण निवेदन होत नाही कृपया कोणी उठू नका. कारण आपण 2 तास बसतो आणि शेवटी इकडे बोलायला सुरू केलं हळूहळू तिकडं लाईन लागते मुंगळ्यासारखी, तेवढं करू नका. कारण का जायचं नाही उठून, आपण धर्ममंडपात बसलोय तोपर्यंत यम तिकडे बाहेर असतो आणि जो आधी उठून बाहेर जाईल त्याला तो कवटाळतो बरं का. त्याच्यामुळं तुकाराम तुकाराम भजन होऊन जोपर्यंत निवेदन होत नाही तोपर्यंत कुणी हलायचं नाही. मला काय म्हणलं कळालं तुम्ही? हा, मला सिरियस घेत जा आम्हाला महाराज लोकांना. हा, तुम्हाला जायचं जाऊन बघा. त्याच्यामुळं पुन्हा एकदा सर्वांचे आभार आणि या ठिकाणी थांबतो.